सध्याला काय झालंय माहिती आहे का, लेकरांना जेवण करते वेळेस मोबाईल दिला जातो. त्यामुळे ना त्यांना कळतच नाही, की आपल्या ताटामध्ये आहे काय आणि आपण खातोय काय? उद्याच पण आपल्याला ही भाजी आवडेल की नाही ह्याचं काही त्यांना गॅरंटी नसते. कारण ना ते फक्त मोबाईलच्या धुंदीमध्ये जेवण करतात. पण माझ्या आर्याचं ना बिलकुल अलग आहे. तिला ना जेवण्यासाठी प्रॉपरली ताट लागतं. त्यामध्ये ना तिला भाजी, चपाती, भात सगळं लागतं. आणि हे कशामुळे तर आम्ही तिला जेवते वेळेस ना सोबतीला घेऊन जेवतो. आम्ही जेच खातो तेच ती खाते. आर्याला पटकन थोडंसं जेवून घेतलं आणि प्रिन्शूला पण थोडंसं खायला दिलं होतं मी. आणि हे झाल्याच्या नंतरला ना आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, कारण आर्याच्या पप्पांना ना तोंडामध्ये अल्सर झाला होता त्यामुळेच. आणि तिकडून येते वेळेस ना पिअर घेऊन आले होते. त्यातला तर एकतर खराबच निघाला होता. म्हणजे आर्याला ना कसं काय माहिती खूप दिवसांनी तिला भेटलं होतं आणि तिला खायची इच्छा झाली होती आणि त्यातल्या त्यात ते खराब पण निघालं. हॉस्पिटलमधून आल्याच्या नंतरला ना सगळ्यात पहिल्यांदा तर मी किचन साफ करत होते. त्यावेळेसच लक्षात आलं की सिलेंडरचा पाईप पण माझा खराब झालाय. मग आर्याचे पप्पा ते बसवण्यासाठी घेतले होते आणि कुठलं काम करायला गेले आणि माझे लेकरं मध्ये आले नाहीत असं तर कधी झालंच नव्हतं. मग काय त्यांच्याच मदतीने ना हे पण काम करून घेतलं. मला काय वाटतं माहिती आहे का, 10 कामं जरी साईडला ठेवले ना, आपला सिलेंडरचा पाईप किती योग्यरित्या ठीक आहे हे चेक करणं ना खूप गरजेचं आहे. कारण याच्याने ना खूप मोठा धोका होऊ शकतो. बाकी ना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करायला विसरू नका आणि कोणी पेजला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करून घ्या. भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये.